वाला तुमचा व्हिडिओ लय फेमस आहे इंस्टाला फेसबुकला युट्यूबला लय फेमस झाला त्या गोड गोड आवाजामुळं. अगदी बरोबर आहे. इंस्टाला फेसबुकला तुम्ही व्हिडिओ बघता, दिवसातून किती वेळेस बघता? दिवसातून 3 वेळेस व्हिडिओ बघतो तुमचा. दादा तुम्ही दिवसातून 3 वेळेस व्हिडिओ बघता. तुमचा अगोदर ॲड्रेस सांगा मला. ते लातूर जिल्ह्याचा तालुक्यातला कोगावाडी या गावचा छोटासा गावचा मुलगा आहे. हा तुमचा गोड गोड आवाज आहे, सगळ्याला गोड गोड दिसतो आणि गोड गोड सगळ्याला गोड गोड केला तुम्ही गोड गोड आवाजामुळं. अरे वा, सगळं बरोबर आहे. हो. तुम्ही एवढं लातूर म्हणजे 450 किलोमीटर आहे. 450 किलोमीटरहून तुम्ही इथं आलात आणि इथं राहता पुण्यामध्ये, भोसरीमध्ये राहता, काम करता. पण तुम्ही सकाळी तुमच्या आईवडिलाला फोन कधी केला मला हे सांगा. पण 8 दिवस झालं करून. बघा, 8 दिवस झालं. आपल्या जन्मदात्या आईवडिलाला फोन करून 8 दिवस झालं आणि तुम्ही विस्टावरती फेसबुकवरती 3 वेळेस दिवसातून 3 वेळेस मोबाईल बघता किंवा व्हिडिओ बघता. ह्याला टाईम आहे तुम्हाला. आणि आपल्या जन्मदात्या आईवडिलांना एक कॉल करायचं कधी सकाळी आपल्या हातात. तिच्या पुढे सगळ्यांना मला जे काही मोबाईल बघतील, जे काही आपला व्हिडिओ बघतील, त्यांना एकच माझं म्हणणं आहे फ्रूटवाल्याचं, आपल्या जन्मदात्या आईवडिलांना विसरू नका. सकाळची सुरुवात करा. आपल्या आईवडिलाला सकाळचा कॉल गेलाच पाहिजे. आणि हिच्या पुढून तुम्हालाही माझं म्हणणं आहे, तुमचा व्हिडिओ जे काही बघतील त्यांना पण म्हणणं आहे. काय म्हणणं आहे सर? सगळ्यात पहिलं आई वडिलांना फोन करायचं. अगदी बरोबर. सुरुवात सगळी चालू करायची. हो, आपल्या आईवडील काही विचारणार नाहीत. बाळा तू सकाळी फोन केलं काय म्हणतील? चहा पिला का? नाश्ता केला का? दुपारी फोन केलं जेवण केला का? आणि संध्याकाळी फोन केलं आपला परिवार कसा आहे, घरी पोहोचला का? सगळ्यांच्या आईवडिलाचं एकच म्हणणं असतं साहेबा, आपला मुलगा कुठेही देशावर राहावा पण सुखी राहावा. असं असतं की तुमचा पगार झाला 1000 रुपये पाठवा असं म्हणणारे आईवडील कुठलेच नाहीत. आपला मुलगा कुठेही असं सुखी आणि समाधानी राहावं. तर हिच्या पुढून आपल्या आईवडिलाला नक्की एक कॉल करा. आईवडिलाला विसरू नका. हेच माझं म्हणणं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.